उपस्थित शिक्षक आणि माझे क्लासमेट मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण आपल्या 50व्या वार्षिक संमेलनासाठी आपण जमलेलो आहोत. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि या शाळेमध्ये आपली ही 11वीची शेवटची बॅच आणि सांगायला मला आनंद वाटतो हे डायमंड जुबली किंवा 50वा जो वाढदिवस आपण साजरा करतो ती आपली पहिली बॅच. आपणच हा 50वा वाढदिवस शाळेमध्ये साजरा केलेला आहे. मी 8वीला या शाळेत आलो आणि सायका खेडेगावात आलो. सावरकर संगमनेरमध्ये गाव आहे. मी जेव्हा पहिल्यांदा शाळेत आलो पहिल्या दिवशी मी शाळेत चपला घराच्या पाठीमागे ठेवल्या होत्या. कारण शाळा हे आपलं मंदिर असतं हे आम्हाला शिकवण होती. पूर्वी मंदिराच्या चपला शाळेत पायाच्या चपला जवळच्या पाठीमागे ठेवल्या आणि मध्ये सुट्टी पाहिजे सगळ्यांच्या पायात कुठं चपला होत्या. मी लहान वाटून मी सगळे दुपारच्या वेळेला चपला पाहिजे आणि सांगायला मला आनंद वाटतो की 8वीला आलो तेव्हा मला एबीसीडी शिकावं लागलं आणि माझा बेंच मित्र तिथे दला आणि वर्ग शिक्षिका इंग्लिशच्या काळे मॅडम होत्या. काळे मॅडमने मला खूप मदत केली. माझ्याकडनं स्पेशल गृहपाठ करून घेतले आणि मला त्यांच्याबरोबर आणलं. त्यांच्या वर्गाच्या बरोबर आणलं 6 महिन्यात आणि नंतर माझी अशी तयारी केली की मी चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकतो वाचू शकतो तर त्या लेवलला. आणि मला असं समजलं की अ ब क हे हुशार मुलांचे वर्ग होते आणि ड पासून ते ड मुलांचे वर्ग होते आणि म्हणून मला अ ब क मध्ये जायचं होतं. म्हणून मी इंग्लिशचा खूप अभ्यास केला आणि मला त्यावेळेला 8वीला 67 मार्क पडले आणि हे सगळं श्रेय ते काळ्या मॅडमला जातं. मॅडम धन्यवाद. आणि मग मी 9वीला तुकडेमध्ये गेलो आणि 8वीला मला मार्क पडले. त्यावेळेला मला 67 पाडले आणि मी 250 मुलांमध्ये मला 8वा नंबर आला. म्हणून माझ्या मनामध्ये मला खरंच निर्माण झालं की आपण अमध्ये जावं म्हणून. आणि तुकडेमध्ये आलो तर मला इंग्लिश खूप कठीण जायची. ट्युशन नाही, घरी म्हणजे लाईट वगैरे नव्हती. मंदिरात शिक्षक अभ्यास केला आणि 9वीला मी पास झालो. मला 37 मार्क पडले इंग्लिशला आणि तरी पण 250 मुलामध्ये मला 7वा नंबर आला. त्याच्यामुळे मला जिद्द तयार झाली आणि त्या जिद्दीच्या जोरावर मी माझ्या नोकरीमध्ये डिप्लोमा केला. डिप्लोमा मी नोकरीला लागलो आणि मी स्टरलाईट युनिव्हर्सिटी जॉईन करून स्टरलाईट थ्रू मी खूप देश फिरलो. अमेरिकेला गेलो, इंग्लंडला 5 वर्ष राहिलो, दुबईला राहिलो. तिथे युरोपियन कंट्री सगळ्या फिरलो, मिडल ईस्टर्न कंट्री सगळ्या फिरलो आणि आता मी 25 वर्षापासून ऑस्ट्रेलियाला स्थायिक झालं. स्वतःचे बिझनेस बी केले. 4-5 रेस्टॉरंट होते, सुपर मार्केट्स होतं. मी आता ते सगळे रिपोर्ट टाकले आणि रिटायरमेंट घेतले. मला 2 मुलं आहेत. मला मुलगाही चांगल्या नोकरीला आहे. तो आता बिझनेसमध्ये जाणार आहे 1-2 महिन्यामध्ये. आणि बाहेर गेल्यानंतर असं वाटतं मायभूमीची आपल्याला खूप लाळ लागलेली असते. म्हणजे गावाकडे आम्ही खूप कामं करतो. आम्ही एक ग्रुप स्थापन केलेलं आहे. आम्ही 96ला 2016ला आम्ही लायब्ररी चालू केली. त्यावेळेला मी दिल्लीत आला होता. आमचे जिल्हा जिल्ह्याचे कलेक्टर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे सगळ्यांना आम्ही बोलवून तो कार्यक्रम केला होता. नगर जिल्ह्यातले जेवढे लोक बाहेर आहेत म्हणजे भारताबाहेर अशा जवळ 800 लोकांचा आमचा ग्रुप आहे. ग्लोबल नगरी असं म्हणतात. त्या ग्लोबल नगरीतर्फे आम्ही खूप कामं करतो. मागच्या वर्षी आम्ही जिल्हा परिषद शाळा ज्या असतात नगर जिल्ह्याच्या त्या जवळजवळ 100 शाळांना आम्ही वह्या पुस्तकं मोफत वाटतो आणि गरीब मुलींना आम्ही सायकली सुद्धा वाटतो. आणि या वर्षापासून आमच्या गावामध्ये आम्ही मोफत जे गरीब मुलं आहेत त्यांना मोफत वह्या पुस्तकं पुरवण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. जसं आपण मगाशी बोलले की आपण जेव्हा ह्या 50 वर्षामध्ये खूप उलाढाल झालेले आहे आणि 50 वर्षांना आपण एकमेकाला भेटतो. बऱ्याच लोकांना आपण एकमेकाला भेटतो. शाळेला आपले 5-15 वर्ष लागतात. माझा एक दोन समोर 10 वर्षापूर्वी आला ते अनिल आपण त्याच्या शाळेत बापट मुला अनिल बापट मला व्हॉट्सअप ग्रुप भेटला, फेसबुक ग्रुप भेटला आणि त्याच्यानंतर मला दिलीपचा नंबर मिळाला. दिलीपकडनं वंदनाशी संपर्क झाला. त्यांनी ग्रुपमध्ये आला. तर मित्रांनो आपण खरंच दिलीप जसं म्हणतो दिलीप खूप काम केलेले आहे. आपल्या ग्रुपमधून बरीचशी लोक अशी आहेत की सर्वसाधारणपेक्षाही मोठे उंच झालेली आहेत. त्यात दिलीप दलाल आहे, विजय पनवेलकर आहे, उमेश सायडे आहे. नंतर आपण सांगायला आनंद वाटतो सुनील कुलकर्णी आपल्या वर्गातले हुशार मुलगा तो फक्त आपल्या ग्रुपमध्ये तो IIT आलेला मुलगा येतो
IIT करून IITला आणि आता सतीश नवाते आता युनिव्हर्सिटीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सुद्धा रिटायर झालेला आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. तर आपल्याला वेळ अभावी मी 2 शब्द माझे बंद करतो, थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. हॅलो, नमस्कार. मी रमेश भोसले, या शाळेचा विद्यार्थी, माझे विद्यार्थी आहे आणि माझे विद्यार्थी संघ जो आहे कार्यरत, त्यामध्ये मी कार्यकर्ता आहे. पदाचं काही महत्त्व नाही आहे, कुठेतरी कार्य करावं त्या दृष्टीने आहे याच्यामध्ये. आणि मला आता सुवर्ण महोत्सव तुमचा चालू आहे, मला थोडं पाठीमागे जायचं आहे अजून, की आपल्या शाळेची सुरुवात महात्मा गांधी विद्यालय त्याची सुरुवात जी झाली ते 1936 साली. आता जिथे IDBI बँक आहे त्याच्या वरच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या गांधी विद्यालयाची सुरुवात झाली, मुहूर्तमेढ झाली. आणि त्याच्यानंतर आता जे मूर्त स्वरूप आलेलं आहे ते आणण्यासाठी, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी दूरदृष्टी असलेले आपले भाऊसाहेब परस्पे यांच्या अथक प्रयत्नातून ही शाळा या ठिकाणी आली. आणि त्याच्यानंतर या शाळेमध्ये इतके बदल झालेले आहेत. म्हणजे मला आठवत आहे की 5वीला जेव्हा इथं प्रवेश घेतला तेव्हा फक्त पुढची कमान होती आणि बाजूला सगळे पत्र्याचे वर्ग होते. मला आठवत आहे प्रवेश घेतला तर पावसाळी दिवस होते आणि पहिला प्रवेश घेतल्यानंतर 5वीला बरोबर होता, माझा त्या बाजूला होता आणि पाणी गळत होतं आणि अशा तऱ्हेने ते सगळं चालू होतं. आणि असं बऱ्याच नंतर बरेच बदल घडले गेले. म्हणजे इथे ह्या ड्रॉइंग रूम होती, नंतर मग लॅबोरेटरी होती, इकडे टीचर्स रूम होता आणि बरेच त्याच्यामध्ये बदल घडले. आणि आता जे भव्य दिवस स्वरूप आहे त्याच्यासाठी ज्या माझ्या विद्यार्थ्यांनी तनमनाने इथे समर्पण केलेलं आहे त्याची मला आठवण झाली. त्याच्याबरोबर आजच्या समितीमध्ये जे सहकारी आहेत त्यांचा पण त्या शाळेच्या यशस्वी वाटचालीमध्ये योगदान आहे. आणि आपले माजी विद्यार्थी देखील तेवढेच उच्च पदावर इथून गेलेले आहेत आणि शाळेला त्याचा एक अभिमान आहे. मी ह्या निमित्ताने परत एकदा आवाहन करतो की वेळोवेळी आपलीच शाळा आहे, आपलीच माजी विद्यार्थ्यांनी इथे सहकार्य करायला पाहिजे. आता जसे आपले शाळेचे अध्यक्ष बोलले की जशी आर्थिक मदत पाहिजे आहे तसंच सहकार्याची मुदत पण काही ठिकाणी लागते. तसं त्याने ॲडमिनमध्ये म्हणजे जर इच्छुक असेल तर आम्ही त्यांना मदत करायला तयार आहे. तर ह्या दृष्टीने पण आपण विचार करावा. माझ्या मनात बरंचसं काही बोलायचं आहे पण मला असं जास्त प्रगट करता येणार नाही. त्या प्रातिनिधिक मी आव्हान फक्त करतो की शाळेच्या उत्कर्षासाठी जेवढं आर्थिक मदत करता येईल, सहकार्य करता येईल ते आपण सर्वांनी करावं ही एक विनंती मी सर्वांकडे करतो. धन्यवाद. सुवर्ण महोत्सवामध्ये भेटलेलं आहे तर हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की आपण येणाऱ्यानंतरच्या 10 वर्षामध्ये हिरक महोत्सवी पक्षाला सुद्धा आपण भेटूया अशी जिद्द काढा. तर निश्चित आपण 60 वर्षांनी सुद्धा शाळेचा जेव्हा आपण 60 वर्षांपर्यंत शाळेत तेव्हा आपण निश्चित करू शकतो. आणि काहीपेक्षा जर जास्त पुढे जायचं असेल तर आपण महोत्सव अशी माझी सर्वांना विनंती आहे. असं होईल
सुनील कुलकर्णी आपलं मनोगत व्यक्त केलं. नमस्कार. शाळेत असताना म्हणजे आता सुद्धा काशीनाथने काही शिकायला दिल्या मला. हुशार हुशार हुशार. आपल्या बॅचमध्ये पहिला नंबर अरुणा आणि संजय यांचाच असायचा. तिसऱ्या नंबरसाठी मी, सुनीता आणि मिलिंद आणि तिघांची कॉम्पिटिशन असायची. पण हुशार असण्याचा एक म्हणजे मी म्हणताय म्हणून गैरफायदा हा होता की आम्हाला फारशी मस्ती करता आली नाही शाळेत. म्हणजे आज सांगायला हरकत नाही, जास्तीत जास्त मस्ती मी काय केली तर त्याची नावं सांगत नाही. पण आमच्या वर्गाचे मुलींचे डबे पीटीच्या तासाला काही जण खायचे. त्यावेळेला बाहेर वरून कोणी येत नाही की नाही हे बघायची जबाबदारी माझ्यावर असेल. सो तेवढाच म्हणजे मस्ती करण्याचा हा भाग तेवढाच. आणि अजून आठवतोय आज संगीता इकडे आहे म्हणूनच सांगतोय मी. संगीता आणि नीलम गोड मला फुटबॉल म्हणायचे आणि जेव्हा ते डॉटबॉल वगैरे खेळायला लावायचे तर मला जोरदार मारायचे. त्यावेळी अजून आठवत मला ते अजून आठवत. एनिवे शाळेने आम्हाला खूप प्रेम दिलं, विशेषतः आमच्या बॅचला जास्तच प्रेम दिलं. कारण मला आठवतं प्रयोगशाळेचे दरवाजे आमच्यासाठी उघडे असायचे, लायब्ररी शिक्षकांचे आमच्यासाठी उघडे असायचे. आणि त्यावेळेला ते जाणवलं नाही पण आज खूप जाणवतं की शाळेने खूप प्रेम दिलं. आणि आपण सगळेजण बघा म्हणजे प्रत्येकाची मानसिकता जी आहे, आपण सगळे बाप गिरू मंडळी आहोत, चांगली आहोत, सगळ्यांच्या मनात चांगले विचार आहेत. आपल्या बॅचमध्ये आपल्याला गर्व वाटेल अशी लोक आहेत. आणि त्या ह्याच्यातली मला 2 नावं गीताने घेतलीच. पण दिलीप दलाल आणि उमेश तायडे हे जे म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे, यांचे पाय आपल्याला काही पाळण्यात दिसले नाही. त्यांच्या जे परिवर्तन झालं ते पूर्ण 180 डिग्री झालं. आणि तसंच परिवर्तन मला ते बंधनाचं वाटतं. शाळेत त्या मुलीशी मी कधी बोललो नाही, पण नंतर तिने हे जे सगळ्यांना मायेने एकत्र ठेवलेले आपल्याला मी गेले 5-6 वर्ष बघतोय. म्हणजे हॅट्स ऑफ टू. फोटो घ्यायचे मी मस्त खूप आनंद होतोय. आपल्या इथे वर्धा हात वर करा. पुढे वर्धा यांनी आमच्या गुरुकुल शाळेला व्यायाम करायची सायकल, नवी कोरी सायकल देऊ केलेली आहे. त्यांचे आभार. जेवणानंतर तर विवेकनाचा कार्यक्रम आहे, परंतु आपल्यापैकी जर कोणाला काही उत्स्फूर्तपणे काही कार्यक्रम सादर करायचा असेल, कोणाला गाणं वगैरे म्हणायचं असेल किंवा अजून काही करायचं असेल, एखादा चांगला अनुभव जर सांगायचा असेल तर सगळ्यांबरोबर जर शेअर करायचं असेल त्याचं निश्चित स्वागत आहे जेवणानंतर. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थांबा. ज्यांना शक्य आहे त्यांनी निश्चितच थांबा. अगदी शक्यच नाही ते तर जातीलच, पण दूरवरून येणाऱ्यांना तर लवकर जाणं आवश्यक आहे. पण जर थांबलं तर निश्चितच आनंद होईल. धन्यवाद. आता गीता. आणि मला दुसरं कुंभोजबद्दल एक सांगायचं आहे की ज्यांनी आपली शाळा उभारलेली आहे ते भाऊसाहेब परांजपे यांची ती नात आहे. एकमेकांना शोधत होतो, नाव तसे जुनेच होते, आगमन झाले शुभ लोकांचे, निमित्त होते कार्यक्रमाचे, होते हे बंध देशमाचे. प्रथम सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. एखाद्या कार्यक्रमाचा
आणि आपल्याला इथे बाहेर जो बोर्ड बनवून दिलेला आहे ते या शाळेचे शिक्षक श्री पारे यांचाही आभार आहे. आणि मागे जो फ्लेक्स बोर्ड बनवलेला आहे तो तंत्र विभागाची अतुला भावे यांनी केलेला आहे, तिचे सुद्धा एक स्पेशल आभार आहे. यांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये खूपच सहकार्य केलेले आहे. ते माजी विद्यार्थी संघटना पर्यवेक्षक म्हणून आज मुख्याध्यापक असल्यामुळे त्यांच्या वतीने आपले सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. या शाळेचे वैभव आज या ठिकाणी उपस्थित आहे. या शाळेचे आमचे जुने गुरुजन वर्ग आपले या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना आपण योग्य सन्मान दिलेला आहे आणि 50 वर्षानंतर आपण या शाळेत आलेला आहात. आपण अंबरनाथमध्ये आपलं स्वतः शाळेसाठी दाखवलेलं प्रेम आम्हाला खूप बरं वाटतं की आपल्या या शाळेमध्ये मी शिक्षक आहे आणि विद्यार्थी अजूनही भरपूर शिकत आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांची हालत खूप खराब असताना आपण या शाळेमध्ये एवढे चांगले वैभव संपन्न विद्यार्थी आहात. मी शाळेच्या वतीने आपले सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. आपण खूप छान काम करत आहात. हे काम असंच खूप वाढेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.
वरती आहेत म्हणून. तर मी आता तुमच्यासमोर 2 नाट्यप्रवेश सादर करणार आहे. एक नटसम्राट बंद आहे आणि दुसरा गुडबाय डॉक्टर बंद आहे. तर माडेल येईपर्यंत मी आपल्या अंबरनाथची जी शाळ होते बाळासाहेब कोल्हटकर त्यांच्या नाटकाने कविता सादर करतो. लाट मागून लाट धावते, लाट मागून लाट धावते तरीही साठा संपेना, लाट मागून लाट धावते तरीही साठा संपेना, पाप धावते पुण्यक्षेत्री तरी किनारा भेटे, काय कावळा रांजण भरतो, काय कावळा रांजण भरतो, खड्या मागून पडे खडा, पुण्यवान कसा राहिला कसा भरेना. हे पाप नको, हे पुण्य नको, हा जीव नको, जगणेच नको, या सर्वातून मोक्ष मागतो, करुणी अष्टांगाची घडी वाहतो ही दुर्वाची. आता नटसम्राट या नाटकातले बेलवलकर यांचे 5 मिनिटाचं स्वागत जे आहे ते सादर करतो. बऱ्याच जणांनी बघितलंय, चालूने बघितलंय, तरी सुद्धा ती माझ्या विनंतीला मान देऊन थांबली. तिला पुण्याला जायचं असं तिने धन्यवाद चालू. तर सर्वप्रथम सादर करतो नटसम्राट या नाटकातल्या गणपतराव बेलवलकर. सर्वप्रथम सादर करतो नटसम्राट या नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर यांचं स्वागत. To be or not to be, that is the question. सवाला की मरावा हा एकच सवाल. दुनियेच्या उघड्यावर खरकड्या पत्रावळीचा तुकडावर जगावर वैष्णव लाचार की फेकून द्यावर येते आजचा दत्तर त्या कुंडाळ्याला जाणीवांच्या याच्याला मृत्यूच्या काळासार. पण निद्रेलाही स्वप्न म्हणू लागत तर लेख त्याचा नव्या स्वप्नांच्या अंगाने प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून सहन करतो जुलम लागे, पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवतेनं अभिमानावर होणारे बलात्कार. आणि अखेर करुणेचा गटाला घालून उभे राहतो खामच्या मानेला आमच्याच मारेकऱ्यांच्या. विधात्या इतका ठळक का झाला. एकीकडे ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसरीकडे ज्यांना आम्हाला जन्म दिला तूही आम्हाला विसरतोस. बरे करुणा निष्ठेला हाडाचे सापळे घेऊन आम्ही ठरलेले कोणाच्या पायावर डोकं, कोणाच्या पायावर डोकं सोन्याचे कडकुल मखमली पायात रुपयेही पायात असा पावसात वादळ वाऱ्यात नकोरे जावंस नाण्याच्या हमारे गरजे ते विषयी नाचते नदीच्या रोहात कानिया काळा नकोरे जावंस बा. कोणी घर देतं का घर, कोणी घर देतं का घर, कोणी घर देतं का घर. एका तुफानाला जे पंख विटून खुरडत चालतंय तुफानाला वाहतो राजवाड्याचा श्रीक नको, थैलीमध्ये भेट नको. एक हवी आराम करची पंख विटून पडण्यासाठी काही सुंदर बाबा एक पक्षी म्हणतो मागच्या दऱ्यात सरकार सरकार दुर्वा दुर्वा निरर्थक आहे त्या प्रार्थना. दया दाखवा म्हणून श्री याची कोणाची प्रार्थना केली नाही आणि कोणी केलीच म्हणून त्याला दया दाखवले नाही. श्री जगाच्या लावून तारखेप्रमाणे आकाशात निमके चमकत उत्तरेकडील ध्रुवाची मागणी. अगणित माणसाचे तुम्ही तसा माणूस एकच माणूस मला दिसतो जो ठामपणे उभा आहे. मी आहे, मी आहे ज्युलियस सीझर, मी आहे अपोलो, मी आहे प्रतापराव गणपतराव बेलवलकर. सारे महापुरुष माझ्या देहाच्या शांतीत राहिला आहे. ते माहिती मला ज्युलियस सीझर माझ्या तू सुद्धा
नंतर एक प्रोफाईलचा या नाटकात एक छोटासा प्रवेश होतो. त्याच्यासाठी 2 मिनिटात मी कपडे बदलून देतो. नमस्कार. नाटकाचा दुसरा रुपये डॉक्टर या नाटकातील कोपरा या भूमिकेचे उत्तर जातो. मधुकर तोरडमलाचं नाटक. हॅलो हॅलो मी मगाच तुला सांगितलं की माणसांच्या जगात काय या प्रश्नाला उत्तर मिळत हा पण तुझ्या या काळाने उत्तर समाधानकारक नसेलही कदाचित पण उत्तर देतो. समाधानकारक नसेलही कदाचित पण उत्तर देतो. मी तुझा असा छळ का करतो? कारण तुझ्या सगळ्या सर्वांनी माझा असा छळ केला. मी त्यासाठी खूप लांबीचं जन्माला माझा दोष नाही. पण बाबाला माझ्याकडे पाहून निर्मावी आई ना म्हणावा नवसाला मागितला आणि मिळाला असं आपण त्याला कार्यक्रम लिहिलेलं मदत नव्हतं म्हणून शरीर मागितलं. म्हणून वाटायला दुसरं काय झालं ती तर शाळा कॉलेजात अमेरिकना तिरस्कार चेष्टा करत शिकत राहील. हे मी सांग शिक्षण ट्रॅजेडीचं प्रबंध गेला PhD मिळवली कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून गेलो. आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ नव्हता. मुलांनी पहिल्याच तासाला पाठ रेवटी म्हणून टाकली. कोणी म्हणाली कोणाला कोणी चिपाची कोणी हंचकाव मी शिकवतो कसा यापेक्षा दिसतो कसा हे महत्वाचं. माझ्या डॉक्टरांना वृद्धी चिखलाची देखील किंमत नाही. मी नाटक असतानाच 6 महिन्याच्या अंतरानं माझ्या आईवडील एवढ्या मोठ्या काळात मी एकटाच भूतासारखा खाते करतो आणि एके दिवशी घरासमोरच्या त्यानंतर तुला वाढवलं जवळपास सांभाळणं शिकवणं आज माझा बेहून मिळाला. भारतात 16 वर्ष रात गाडी फुलावली आणि सारा असमंत सुगंधानं दरवळून निघावं तसं ते माझं घर माझा एकाकी आयुष्य सुगंधानं दरवळून वाटलं जगातल्या साऱ्या स्त्रियांनी माझा तिरस्कार केला तरी ही माझी हक्काची माझी इत्याची शेवटी तोही मला पसंत झाली साडी मला भेट लागायची कदाचित वेगळाच असतो. पण त्या उद्याच्या जीवाला मला सांगतात तू गेलीस तरी कधी ना कधी तुझा शोध लागेल म्हणून मी धडपडत तुझा पत्ता नाही. म्हणून तिला जो मोकलेला आलो रस्ता दुभावतो. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक फुग्यावाला उभा होता. माझी पळपळ फुगा तू गेली आणि एक मोठा तिला तुला मोठा मी तुला ओळखलं. मागं काय चालायची दखल नाही घेता तू भर वेगाने निघून गेलीस. पण मी तुला भर दुपारची वेळ रस्त्याची चिकाट सगळ्या क्षणात होऊन गेलं की कुणी तुझ्या गाडीचा नंबर घेतला असण्याच्या शक्यता. You are quite safe right here. You are quite safe. ती मेली तर फुटावरचं मस्तक फुटलं मेंदूच्या ठिकाणी रस्त्यात बसला जीव राहिला कसा. मी फक्त प्रविष्टासारखं पाहत हे समोर बसलेले मेंदूचे चित्रवाच ते रक्त वाजच रक्त मांस हाड चिकन 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 थोडं होते राहते कोण म्हणता त्या सुंदर
काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. वेळा एका अनंत अभेद्य चिरेबंदी ताड ताड मस्तक अपट वेड्या रेवशील रक्त बाबा फुटून जाईल त्याचं मस्तक. चिंदड्या चिंदड्या होतात त्याच्या मोठा उद्ध्वस्त करीत तिच्या मालकीने सपाट. सोडा 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 कोण रकून जाते मला. माझं ज्ञान माझी सत्संग बुद्धी माझ्या माणूस unfair me gentleman. I will take the roast of him that he does. I think believe us. Believe us. Believe. असं आहे की तुम्हाला ते आवडलं असेल आणि जर माझ्यासाठी थांबले त्याला पुन्हा एकदा धन्यवाद. पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर चहा कॉफीची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे चहा पाण्यानंतरच आपण रजा घेऊया. ही चाल ती केस भुरू डाव्या डोळ्यावर वाट धरली, जशी मावळत्या उन्हात केवळच्या मनात नागिन सळसळली. इथे कोणी आसपास ना, डोळ्यांच्या कोनातून हासला, तू जरा माझ्याशी बोलना, ओठांची मोर बोलना. अशी बघ जाता मागे वळून वाट पावलात अडकळली, जशी मावळत्या उन्हात केवळच्या मनात नागिन सळसळली. डोळ्यांच्या कोनातून हासला, तू जरा माझ्याशी बोलना, ओठांची मोर बोलना. बघ जाता ते वळून पाहता वाट पावलात अडकळली, जशी मावळत्या उन्हात केवळच्या मनात नागिन सळसळली. नवीन गाडी काही येत नाही. थोडी हसा.
सितारों की मंजिल रानी, बहारों की मंजिल रानी। आता कोण? वंदना मॅडम, आता कोण? आता कोण? सुनीता कुलकर्णी. सुनीता कुलकर्णी गाणं लवकरात एक गाणं. हेलो. तेरे मेरे सपने अब एक रंग है, ओ जहाँ भी ले जाए रानी हम संग हैं. ओ तेरे मेरे सपने अब एक रंग है, ओ जहाँ भी ले जाए रानी हम संग हैं. तेरे मेरे दिल का ऐसा एक दिन मिलना, जैसे बाहर आने पर है फूल का खिलना. ओ मेरे जीवन साथी, तेरे मेरे सपने अब एक जहाँ भी ले जाए रानी हम संग हैं. तेरे दुख अब मेरे, मेरे सब सुख तेरे, तेरे तो नैना चांद और सूरज मेरे, ओ मेरे जीवन साथी, तेरे मेरे सपने अब एक रंग है, ओ जहाँ भी ले जाए रानी हम संग हैं. लाख मना ले दुनिया, हाथ न ये छूटेगा, तेरे हाथों में हाथ न ये छूटेगा. ओ मेरे जीवन साथी, तेरे मेरे सपने अब एक रंग है, ओ जहाँ भी ले जाए रानी हम संग हैं. थैंक यू. लिरिक्स गाल का कराओके करायचं. जो किसी का हो गया प्यार ही हो गया, जिंदगी उसी की है. ये बहारे समा कह रहा है प्यार, किसी की आरज़ू में अपने दिल को बेकरार कर. ये बहारे समा कह रहा है प्यार कर. फूलों के रंग से, गीली कलम से तुझको लिखी रोज बात
किस किस तरह से तुझे तू सताती, तेरे ही सपने लेकर के बोला तेरी यादों में जाना, तेरे ख्यालों में उलझा रहा हूँ जैसे कि माना बेगाना। बादल बिजली चंदन पानी जैसा क्या तेरा होगा जन्मों में कहीं कोई तू
धन्यवाद. शाळा आपलीच आहे, शाळा तुमची वाट बघते आहे. कुणीही कधीही आपल्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी सुद्धा येऊ शकता. अनेक विविध स्पर्धा असतात, कुठल्याही स्पर्धेत उत्स्फूर्तपणे येऊ शकता तुम्ही. काव्य वाचन असतं, हवं तर तुम्ही केलेली कविता किंवा तुम्हाला एखादी कविता गाऊन दाखवायची असेल तर देखील कधी पण या. ऑलवेज वेलकम. काय